नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी घेऊन आले आहे एक पारंपरिक आणि प्रवासात नेण्यासाठी अगदी योग्य अशी गुळाची दशमी. आमच्या लहानपणी आई आजी अशाच दशम्या बनवून प्रवासात देत असत. 8 दिवस टिकणारी आणि अगदी चविष्ट अशी ही दशमी, तिचीच रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालता रेसिपीला लगेच सुरुवात करू. यासाठी अर्धा कप गूळ अर्धा कप पाण्यात विरघळून घेतला. पाणी गरम करून त्यामध्ये गूळ मुरायला ठेवला तर तो लवकर विरघळतो. एका भांड्यात 2 कप कणिक घेतली. यामध्ये जायफळ किसून घालायचा. गुळाच्या दशम्यामध्ये जायफळची चव खूप छान येते. तुम्ही नक्की घालून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला माझी जायफळ घालण्याची युक्ती. सोप 1 चमचा, वेलची पूड 1 चमचा, गुळाचं पाणी आपण चहा गाळाच्या गाळणीने गाळून घेऊ. यामध्ये रेतीचे कण असतात, त्यामुळे गाळूनच घ्या. सगळे जिन्नस मिक्स करून घेऊ. मीठ चवीनुसार. दूध किंवा पाणी घालून याचा एक सॉफ्ट डो मळून घ्यायचा. गरज असेल तरच दूध किंवा पाणी घाला, गरज नसेल तर घालू नका. 1 मोठा चमचा तीळ घालू. 1 मोठा चमचा तेल आणि 1 मोठा चमचा तीळ घालू. दूध घालून छान सॉफ्ट डो लावून घ्यायचा. दोन 3 चमचेच दूध मला यासाठी लागले, जास्त दूध घालावं लागलं नाही. छान पीठ आपलं भिजवलं गेलं आहे. याचे असे उंडे तयार करून घेऊ. कोरडं पीठ लावून दशमी लाटून घ्यायची. यावर 1 चमचा तूप लावायचे. तुम्ही तेल पण लावू शकता. घडीच्या पोळीसारखी घडी करून दशमी परत लाटून घ्यायची. अशी दशमी केल्यामुळे ती छान नरम राहते, कडक होत नाही. कारण गूळ घातल्यामुळे गूळ कॅरमलाइज होते, त्यामुळे दशमी कडक होऊ शकते. परंतु तुम्ही अशा प्रकारे करा, छान मस्त खमंग दशमी तयार होते. याचे काठ फाटतातच, म्हणून आपण एका डब्याच्या झाकणाने छान गोल आकारात ही दशमी कापून घ्यायची आणि तव्यावर टाकून शेकून घेऊ. मीडियम गॅसवर ही दशमी शेकायची. जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही. लालसर डाग पडू द्यायचे आणि लालसर डाग पडल्यानंतरच तूप लावायचं. तोपर्यंत तूप लावायचं नाही. तुम्ही तेल पण लावू शकता. मी तूप लावले आहे. दशमी छान गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत शेकून घ्यायची. अशाच प्रकारे आपण सगळ्या दशम्या शेकून घेऊ. ही दशमी शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर, तसेच लसणाच्या लाल तिखट तळून त्याबरोबर छान लागते. तुम्हाला लसणाचं लाल तिखट तळून चटणी जी बनवायची ती जर पाहिजे असल्यास मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला लसणाचं तिखट कसं बनवायचं हे तुम्हाला मी नक्की सांगेल. ही होती
माझ्या आईच्या पद्धतीने बनवलेली स्वादिष्ट गुळाची दशमी 8 दिवस टिकणारी, प्रवासात नेण्यासाठी आणि घरात चहाबरोबर खाण्यासाठी एकदम उत्तम. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरात अशाच टिकाऊ पदार्थापैकी कोणता आवडता आहे. पुन्हा भेटूया स्वादिष्ट रेसिपी